जय गुरु. जय गुरु. हा. अं, आजचा आपला 5वा दिवस आहे श्रीरामरक्षेचा. हं. अं, दिसतंय का तुम्हाला? दिसतंय सगळं? काळा चौक. बरं. काळा चौकोन दिसतोय का आता? हा, झालं. आता ठीक आहे ना? हा, ठीक आहे. मग परत काळा चौकोन आला असेल. ठीक आहे. तर आपण आज तर आता सगळ्यांना म्यूट करा. हो. बरोबर. नाही म्हणजे मध्ये मध्ये ते घरातलं बोललं की ऐकू येतं. ऐकू येतं, बरोबर. तर आपण हा 30 श्लोक आपले झाले होते आणि आज आपण 31व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. पण त्याच्या आधी काल एक दोघा जणांनी शंका विचारल्या होत्या, त्याचं फक्त आपण हे बघूया. आधीच्या श्लोकामध्ये याच्या हा, त्याच्यामध्ये दोन हे होते. एक म्हणजे श्रीरामचंद्र चरणू वचसा गृणामी. तर मी गृ धातूचे ना गृ गिरती असं पण होतं आणि गृ गृणाती असं पण होतं. तर मी चुकून गिरती असं लिहिलं होतं, तर ती चूक होती माझी. तर त्याच्या इथे गृणाती पाहिजे, की ज्याचा अर्थ म्हणजे बोलणे किंवा शब्द बोलणे, शब्द व्यक्त करणे किंवा गायन किंवा स्तुती करणे, असं असा अर्थ होतो. तर या इथं तो अर्थ लागू पडतो. म्हणून आपण म्हटलेलं इथं की श्रीरामांच्या चरणाचे मी वाणीने वचसा म्हणजे वाणीने तृतीया गायन करतो. आणि दुसरं होतं की श्रीरामचंद्र चरणू शरणम प्रपद्ये. तर गीतेमध्ये बघा प्रपद्य हा शब्द बऱ्याचदा आलेला आहे. तर प्रपद्यंते प्रपद्ये वगैरे, आणि तिथं शरणम हा शब्द वापरला नाहीये. मग एकीने शंका पाठवली होती मला की वैशालीने की शरणम म्हणजे शरण आणि प्रपद्य म्हणजे शरण जाणंच आहे, आणि मग परत शरणम प्रपद्य असं का म्हटलंय. तर त्याचं उत्तर असं की गीतेमध्ये जिथे तर नुसतं प्रपद्यंते प्रपद्य वगैरे म्हटलेलं आहे ना, यो यथा माम प्रपद्यंते वगैरे तसं, तर तिथं म्हणजे प्रपद्य प्रपथ मूळ धातू आहे प्र अधिक पथ. पथ म्हणजे पडणे आणि प्र म्हणजे प्रकर्ष आणि पडणे. पडणे म्हणजे ज्याला आपण म्हणतो लोटांगण घालणे किंवा पूर्ण, ज्याला हिंदीमध्ये असं म्हणतात गिडगिड आया हुआ. गिडगिड गिडगिड आया हुआ वगैरे तसं तसं अगदी फ्लॅट होणे, त्या अर्थाने पण तो मूळ शब्द आहे. पण त्याचाच अजून एक अर्थ मग शरण जाणे असा पण होतो. पण इथं मग आपण जेव्हा शरणम प्रपद्ये असं जेव्हा अर्थ म्हणजे वाक्यप्रयोग होतो, त्याचा अर्थ आपण पूर्णपणे शरण जातो आणि आश्रय घेतो असा घ्यायचा. म्हणजे अगदी शिरसाष्टांग किंवा लोटांगण घालून शरण जातो असं, किंवा पूर्णपणे शरण जातो अशा अर्थाने ते घ्यायचं. ओके, समजलं. जय हा, गुरु. ठीक आहे. तर आता आपण पुढचं बघूया. 31वा श्लोक. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यम जाने नैव जाने न जाने. आता हे म्हणजे कालपासून म्हणजे आजचे जे श्लोक आहेत ना, ते मी थोडे वेगळ्या पद्धतीने इथं मांडणी केलेली आहे. सगळा असा पूर्ण मी अन्वय असा व्यवस्थित दिलेला आहे संस्कृत मधलाच, की जेणेकरून ज्यांना थोडंफार संस्कृत कळतं तर त्याचा अर्थ त्यांना चटकन कळेल. तर याचा अन्वय असा आहे. मम मम म्हणजे मम हे अध्यार होतं इथं. मम माता रामहा. रामो म्हणजे रामहा, म्हणजे माझी माता राम आहे. मत पिता रामचंद्र हा म्हणजे माझा पिता किंवा माझे पिता रामचंद्र आहेत. नंतर मम माझे मम स्वामी राम हा माझा स्वामी राम आहे.
आणि मत्सखा रामचंद्र, हा माझा मित्र किंवा माझा सखा रामचंद्र आहे. म्हणजे माता, पिता, स्वामी आणि मित्र हे सगळं रामच आहे. हा, आता पुढं सर्वस्वम मे रामचंद्रो दयालूचं मे, मे म्हणजे माझं. षष्ठी एकवचन. मे म्हणजे माझं सर्वस्वम दयालु रामचंद्र. दयालू हे विशेषण आहे रामचंद्राचं, त्यामुळे ते आपण आधी घेतलं. आणि ते दयालूर म्हणजे खरं विसर्गच आहे, पण पुढे ते न असल्यामुळे ते र झालं. तर मम सर्वस्वम दयालु रामचंद्र, म्हणजे माझं सर्वस्व आहे जे ते दयाळू असे रामचंद्रच आहेत. आणि न अन्यम जाने, नान्यमचं न अन्यम जाने, न जाने, न एव जाने. ते नैव जाने मी थोडं नंतर घेतलेलं. आता इथं माहिती नसलेला अर्थ, नक्की माहिती नसलेला शब्द फक्त जाने हाय. पण जाने म्हणजे ज्याला हिंदीमध्ये मैं जानता हूं वगैरे जे असतं ना, ते जाने आणि हे जाने सेमच आहे. म्हणजे याचा मूळ धातू आहे ज्ञा, आणि याचं ज्ञाचं आत्मनेपदी म्हणजे जाने 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 जाणावा, जाणाव हे जानाम हे, असं तर ते जाने म्हणजे मी जाणतो. तर इथं आपण असं म्हणतोय की न अन्यम जाणे, मी इतर कोणालाही, अन्यम द्वितीय, मी इतर कोणालाही किंवा अन्य काही मी जाणत नाही. न जाणे, न जाणे म्हणजे जाणत नाही, न एव जाणे आणि नक्की जाणतच नाही. आता माझ्या दृष्टीने हा जो श्लोक आहे ना, हा पूर्ण बाकी रामरक्षातले सगळे श्लोक आहेत ते उपासना तत्पर, म्हणजे थोडस द्वैत भावाने, की मी वेगळा आणि म्हणजे प्रभू रामचंद्र द्वैत, सगुण रूप वगैरे असं आहे थोडस. पण तो आधीचा एक तो निर्गुण निराकार ध्यान त्याचं ते, आणि हा श्लोक, हे दोन अद्वैताच्या आपल्याला एकदम जवळ नेणार आहेत. तसं तर इथं भक्त जो आहे तो रामाशिवाय दुसरं काही जाणतच नाही. त्याला माता, पिता म्हणजे सगळं संसारातनं तो पूर्णपणे बाहेर निघून सगळं काही आहे तो रामचंद्रच आहे, रामच आहे, असं तो त्याची उद्घोषणा करतो. आणि नंतर सांगतो की मी बाकी काही जाणत नाही, जाणतच नाही, बाकी मला काही माहिती नाही. इतर देवता वगैरे काही माहिती नाही, फक्त एकटा रामचंद्र आणि तोच माझा सर्वस्व आहे, बाकी माझं कोणी नाही. तर इतकं म्हणजे तो उद्घोषणा करतो की बाकी सगळ्यांशी संबंध जगातल्या तोडून टाकून इतर देवतांशी सुद्धा तो फक्त रामालाच पूर्णपणे, म्हणजे आधीचे आपण म्हटलं शरणम प्रपद्ये, त्याचं हे अजून उत्कटतेने त्यांनी सांगितलेलं की मी रामाशिवाय काही जाणतच नाही. हा, तर इथं तो अव्यभिचारी निष्ठा ज्याला म्हणतात, म्हणजे संपूर्णपणे एकनिष्ठ, इतर कशाचा विचारही करायचा नाही आणि पूर्ण समर्पण भाव, असं हे या श्लोकातनं भक्त ध्वनित करतो, तो रामरक्षा म्हणतो तो. आणि त्यामुळे जसं अद्वैत ज्ञानामध्ये सुद्धा एक परब्रह्म, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही सगळीकडे, आणि परब्रह्म हे सर्वव्यापी आहे, सगळ्यांमध्ये परब्रह्मच आहे, असा जो अद्वैत ज्ञानी जो आहे त्याची भावना नेहमी अशी असते. तर तशीच इथं म्हणजे भक्त शिरोमणी किंवा पूर्ण भक्ताची भावना पण आपल्या इष्टदेवतेच्या ठिकाणी अशीच असते, असं इथं दाखवलंय. तर म्हणजे आता फक्त इथं मग एक असा प्रश्न येऊ शकतो आपल्याला की आता रामरक्षा म्हणताना आपण असं म्हणतो, मग उद्या कृष्णाची स्तुती करताना किंवा देवीची किंवा शिवाची स्तुती करताना मग ते देव, मग असं कसं म्हणणार आपण की रामाशिवाय मी बाकी काहीच जाणत नाही. मग ती म्हणजे विरोधाभास नाही का होणार? तर त्याला उत्तर असं आहे की ही भक्तीची पराकाष्ठा आहे. हा जो श्लोक आहे ना, किंवा ही जी भावना व्यक्त होते ना की मी बाकी काही जाणत नाही, माझं तुम्ही इष्टदेवता माझं सर्वस्व आहे. तर ज्या देवतेची जेव्हा आपण पूजा करत असतो किंवा उपासना करत असतो, तर तेव्हा त्या देवतेशी संपूर्ण तादात्म्य आणि तिला संपूर्ण समर्पण, म्हणजे ती पूर्ण परमेश्वरच आहे, परब्रह्मच आहे, या भावनेनेच तिची पूजा करणं, न की एखादी म्हणजे मर्यादित देवता या भावनेने तिची उपासना नाही करायची. तर संपूर्ण परब्रह्म, परमेश्वर, परमशिव म्हणजे तीच आहे, या भावनेने तिची उपासना करायची.
रामरक्षा म्हणताना तशी रामाविषयी तशी भावना ठेवायची. कृष्णाचे स्तोत्र म्हणताना किंवा कृष्णाची पूजा करताना तशी भावना ठेवायची. ज्यावेळेस जी जी आपण उपासना करू त्या त्या भावाने ती देवता ही पूर्ण परमेश्वरच आहे ही भावना केली तर मग तिथं विरोधाभास येईल. समजलं? नाही तर आपल्याला वाटेल की मी असं खोटं कसं बोलू, मी रामाची पण करतो, शंकराची पण स्तोत्र म्हणतो, देवीची पण करतो, मग असं मी रामाला कसं म्हणणार? तर त्याचं उत्तर हे की राम परमेश्वरच आहे. शेवटी सगळं परमेश्वर एकच आहे, सर्वव्यापी. तोच राम आहे, तोच देवी आहे, तोच गणेश आहे, तोच शिव आहे. बरोबर? त्यामुळे इथं मग ही भावना आपली क्लिअर पाहिजे, मग कधी विरोधाभास होणार. समजलं? ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हो अं, समजलं. हा हा. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम. सोपा श्लोक आहे अगदी हा. हम्म. दक्षिणे, दक्षिण दिशा म्हणजे उजवी दिशा, उजव्या बाजूला. तर यस्य दक्षिणे लक्ष्मण अस्ति, अस्ति किंवा पुढे आहेच तसं म्हटलेलं मी. वामे तु जनकात्मजा, आणि डावीकडे हा जनकात्मजा, जनक आत्मजा, जनकाची आत्मजा म्हणजे मुलगी, कन्या. तर जनकात्मजा जी आहे सीता, ती डावीकडे आहे. यस्य पुरतः मारुती, मारुती म्हणजे मरुत पुत्र तो मारुती, मरुत म्हणजे वायू, तो पवनपुत्र, पवनसुत म्हणून मारुती. हा, तर आहे. तम वंदे, तम रघुनंदनम वंदे, अशा त्या रघुनंदनाला मी वंदन करतो. आता इथं राम, लक्ष्मण आणि हनुमान असं जे आपण अत्यंत म्हणजे रामाचं जे नेहमी प्रसिद्धीस असलेलं जे रूप बघतो ते सगळे आले तिथं. राम, लक्ष्मण, सीता आणि मारुती, असं खाली बसलेला समोर मारुती. बरोबर? पुढचा श्लोक. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. तर ही सगळी विशेषण आहेत. आणि द्वितीय आहेत सगळी. कारण श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये, हा, हे शेवटी त्याचं प्रपद्ये हे क्रियापद आहे. तर लोकाभिरामम म्हणजे लोकांना, अभिरामम मध्ये आपण बघितलं होतं, अभिरामम म्हणजे लोकांना आनंद देणारा किंवा प्रिय. रणरंगधीरम, हा, रण हा अंगधीरम, रणांगणात अत्यंत धैर्यवान, धीर असलेला, हा, क्षुल्लक गोष्टींनी खचून न जाणारा असा. राजीव नेत्र, पण आधी राजीव हा शब्द पण बघितलाय. राजीव म्हणजे कमल, तर कमलासारखे नेत्र असलेला. रघुवंशनाथम, रघुवंशाचा स्वामी किंवा रघुवंशातला एक उत्तम पुरुष. कारुण्य रूपम, करुणेचा सागर, म्हणजे जणू कारुण्याची मूर्तीच, असा कारुण्य रूपम. करुणाकरम, करुणाकरम म्हणजे, आणि नुसती कारुण्याची मूर्ती तर आहेच, पण तो करुणा म्हणजे स्वतः दयार्द्र, अत्यंत दयार्द्र आणि दया करणारा असा. तम म्हणजे त्या, सहाच द्वितीया एकवचन, तम त्या. श्रीरामचंद्रम, परत द्वितीया, अशा त्या श्रीरामचंद्राला शरणम प्रपद्ये, मी, अहम हे अध्यारूत आहे कारण प्रपद्ये हे उत्तम पुरुष एकवचने आलेलं आहे. त्यामुळे प्रपद्ये म्हणजे मी पूर्णपणे शरण आहे किंवा आश्रयास आहे. सोपा श्लोक एकदम. हो, आता जसं असं म्हटलं जातं की जी देवता असते, देवतेला वश करण्याचा मार्ग जो आहे त्या देवतेच्या परमभक्ताकडून जातो. परमभक्ताला वश केलं तर देवता पण वश होते, असं. तर श्रीरामाची, रामाचा परमभक्त कोण, तर हनुमान. तर त्यामुळे इथे आपण आता हनुमानालाही शरण जातोय. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. तर परत ही सगळी विशेषण आहेत. मनोजवम, आता जव
जव म्हणजे वेग. जव म्हणजे वेग. तर मनोजव म्हणजे मनाच्या मनासारखा वेग असलेल्या, मनाचा वेग हा अमर्यादित आहे, अक्षरशः अमर्यादित आहे. एका क्षणात आपण सूर्यावरही जाऊ शकतो, चंद्रावरही जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो, नाही का? असं. तर मनोजवम मारुत तुल्य वेगम. मारुत तुल्य वेग म्हणजे पवन किंवा मरुत म्हणजे वाऱ्यासारखा वेग असणारा. जितेंद्रियम. मारुती हा ब्रह्मचारी होता आणि त्यांनी सगळी म्हणजे इंद्रिय त्यांनी जिंकलेली होती, म्हणून त्याला जितेंद्रिय असं म्हटलेलं आहे. बुद्धिमताम वरिष्ठम. आणि असंही म्हटलं जातं की मारुती हा अत्यंत बुद्धिमान होता. म्हणून मारुतीची उपासना बऱ्याचदा लोकांना वाटतं की मारुतीची उपासना ही बलासाठी केली जाते, पण ऍक्च्युअली मारुती हा बुद्धिमता वरिष्ठम पण आहे. त्यामुळे बुद्धीसाठी पण त्याची उपासना केली जाते, बल आणि बुद्धी दोन्हीसाठी. वातात्मजम. वात म्हणजे वायू, तर तो वायुपुत्र आहे, त्यामुळे वातात्मजम. वानर यूथ मुख्यम. यूथ म्हणजे समूह किंवा समुदाय, तर वानरांच्या समुदायाचा मुख्य. सगळ्या वानरांचा समुदायाचा तो मुख्य होता, वानर सेना सगळी त्याचा अधिपती. श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. तर अशा त्या रामदूत श्रीरामाच्या दूताला मी पूर्णपणे शरण आहे, त्याच्या मी आश्रयास आहे. म्हणजे मारुतीचं अत्यंत प्रसिद्ध, म्हणजे बाकी आपल्याला काही जरी येत नसलं तरी या एका श्लोकाने आपण मारुतीची स्तुती नक्कीच करू शकतो. आणि बघा इथे एक रामरक्षाचा एक विशेष आहे. बाकी सीतेला पण स्वतंत्र श्लोक नाही, लक्ष्मणाला पण नाही स्वतंत्र श्लोक, भरत आणि शत्रुघ्नाला तर नाहीच आहे, दशरथ कौशल्या बाकी कोणाला नाही. पण एकट्या रामदूत किंवा मारुतीला रामरक्षेमध्ये स्वतंत्र एक श्लोक त्याचं असं स्थान दिलेलं आहे की जो पूर्णपणे फक्त हनुमानाच्या स्तुतीपर त्याच एका हेतूने हा एक स्वतंत्र श्लोक. इतकं हनुमानाचं इथं महात्म्य त्याला दिले. पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकि कोकिलम. त्याचा अन्वय परत असा होईल, कविता शाखाम आरुह्य. कविता शाखा म्हणजे कविता रूपी शाखा किंवा फांदी, आणि द्वितीय आहे परत ते, म्हणजे कवितेच्या कविता शाखेवर आरूढ होऊन किंवा बसून राम राम इति मधुरम मधुर अक्षरम पूजंतम. शब्दाची थोडी उलटपलट केली आपण अन्वयासाठी, पण कवितेच्या फांदीवर बसून किंवा चढून राम राम इति मधुरम म्हणजे असं मधुर, अत्यंत मधुर असं मधुर अक्षरांचं मधुर पूजन. पूजंतम म्हणजे करणारा, परत ही द्वितीय आहे. पूजंतः म्हणजे प्रथमा होईल धातुसाधिताची, ती परत द्वितीय झाली. पूजंतम पूजन करणाऱ्या. वाल्मिकी कोकिलम वाल्मिकी ऋषी रूपी कोकिळाला. कोकिलम हे इथं म्हणजे कोकिळा नाहीये, कोकिलम म्हणजे पुरुष, कारण वाल्मिकी ऋषी होते ना म्हणून कोकिळ. त्या वाल्मिकी कोकिलाला अहम वंदे म्हणजे मी वंदन करतो किंवा मी नमस्कार करतो. किती काव्यात्मकतेने इथं वाल्मिकींनाही वंदन केलेलं आहे. पण वाल्मिकी हे आद्य कवी आणि पूर्ण रामायणाचे म्हणजे प्रवर्तन करणारे ते, नाही का? म्हणून वाल्मिकीचं इथं स्मरण केलं, बरोबर. कारण वाल्मिकींमुळेच रामाची उपासना जगात प्रसृत झाली म्हणून. म्हणजे नंदुदादा फक्त मारुतीसाठी नाही, वाल्मिकींसाठी सुद्धा वेगळा श्लोक आहे. वाल्मिकींसाठी पण आहे, हो बरोबर. मी तेव्हा म्हणजे वाल्मिकींचं लक्षात नव्हतं आलं माझ्या, पण नाही, फक्त माझा मूळ उद्देश होता ऍक्च्युली सीता आणि लक्ष्मणाला जेवढं महत्व नाही तेवढं हनुमानाला दिलेलं आहे असं, पण वाल्मिकींना आहेच इथं दिलेलं आहे, बरोबर.
खूपच छान असं खूप आनंद होतोय ते बघूनच. हा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. तर परत इथे आपण अन्वय करतोय. आपदाम. आपदाम म्हणजे संकटांचं, हा, द्वितीय, हा, आपदाम. अपहर्तार. आपदा म्हणजे संकट, संकट स्त्रीलिंगी. आणि आपदा म्हणजे द्वितीय, म्हणजे सॉरी द्वितीय त्याची. आपदा म्हणजे आता अपहर्तारम. हा, हर्तृ हा मूळ शब्द आहे. हर्तृ म्हणजे हरण करणारा. हा, पण हर्तारम हे त्याचं बहुवचन आहे. म्हणजे संकटांचं किंवा दुःख संकटांचं हरण करणाऱ्या. दातारम हे पहिलं हे झालं विशेषण. दातारम सर्व संपदाम. हा, दातारम म्हणजे देणाऱ्या. काय देणाऱ्या? सर्व संपदा सगळ्या. पण हे परत दातारम म्हणजे पण बहुवचन आहे. हा, म्हणजे ज्या आडनाव असतं ना दातार, तर खरं ते दातार म्हणजे काय, त्यांच्या घरातली सगळी मंडळी हे खूप देणारी असतात, म्हणून त्यांना दातारम असं नाव पडलं असावं. तर अं, दातारम सर्व संपदा म्हणजे सगळी संपत्ती देणाऱ्या. हम्म, असा तो म्हणजे लोकाभिरामम. लोकाभिरामम म्हणजे परत लोकांना आनंद देणाऱ्या, प्रिय असलेल्या किंवा आनंद देणाऱ्या श्रीरामम. श्रीरामाला. हा, नमामि अहंच अहम भूयः भूयः नमामि. मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. असं पुन्हा पुन्हा नमस्कार करतोय राम राम असं इथे या श्लोकामध्ये आपण सांगतो. तर भूय ही कोणती विभक्ती आहे? नाही, भूय ही विभक्ती नाहीये. म्हणजे पुन्हा पुन्हा या भूया भूया याचा ही फ्रेज आहे, ते पुन्हा पुन्हा असं. हं? भू भू म्हणजे भूभवते म्हणजे होणे, आणि भूया भूया म्हणजे पुन्हा होतो पुन्हा होतो असं, या अर्थाने भूया भुवा अशी फ्रेज आहे ती. ओके. जसं मराठीत पुन्हा पुन्हा म्हणतो ना आपण तसं. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. तिथं आपण परत अन्वय करताना जे शेवटची फ्रेज आहे ना ती आधी घेऊया. राम राम इति गर्जनम म्हणजे काय? राम राम अशी गर्जना. गर्जना किंवा गर्जन. इथं स्त्रीलिंगी नाही म्हटलं त्यांनी, म्हणून मी गर्जन म्हणतो आपण. राम राम असं सारखा आवाज करणं किंवा जोरजोरात घोषणा देणं. त्यांनी काय होतं? हा, भवबीजानां भर्जनम. भवबीज. आता भव म्हणजे काय? संसार. भूभवती पासून भव हा शब्द आलाय. भव या शब्दाचा दुसरा अर्थ संसार होतो. कारण संसार हा आधीपासून नाहीये, तो सृष्टी उत्पन्न होते तेव्हा संसार उत्पन्न होतो, आणि प्रलय होतो तेव्हा संसार लीन होतो त्याच्यात, नाही का? त्यामुळे भव म्हणजे जो अगदी म्हणजे नित्य नाहीये, अनित्य आहे, म्हणून त्याला भव म्हणतात. अस्थि नाहीये, सत नाहीये, तो भव आहे. तर भवबीज म्हणजे काय? संसार बीजानाम म्हणजे त्या बीजानाम म्हणजे षष्ठी बहुवचन. संसार बीजांचं भर्जनम. भर्जनम म्हणजे लिटरली मराठी ज्याला आपण भाजणं म्हणतो ना, तर भर्जनम म्हणजे संसार बीजांचं भाजण म्हणजे भाजणारे, संसार बीजांना भाजणारे. आता इथे भाजायचं का म्हटलेलं आहे? फार म्हणजे चपखल शब्द इथं. कारण का की एखादे जे जे बिया किंवा बियाणं असतं ना, तर त्याला जर तुम्हाला निर्वंश करायचं असेल, म्हणजे त्याच्यापासून जर बघा तुम्ही बऱ्याचदा कडधान्य वगैरे असतात ना, ती जर दमट हवेत त्याला कोंब येतात, आणि मग ती खराब होतात. भाजून ठेवायचे. हा, तर म्हणून ती भाजून ठेवली जातात. बरोबर. भाजून ठेवली की ती आपण निर्बीज करतो. निर्बीज केली की ती टिकतात खूप, पण त्याला कोंब येत नाही, म्हणजे तो अंकुर येत नाही. हा, कोंब येत नाही. तर तसा अंकुर नष्ट झाला. आता संसार बीजाचा जर अंकुर नष्ट झाला तर पुन्हा आपण या संसारातनं बाहेर पडू, म्हणजे पुन्हा आपल्या जन्ममरण चक्रातनं आपली सुटका होईल. तर म्हणून असं भवबीजानाम भर्जनम म्हणजे या रामनाम राम रामाशी गर्जना केल्याने या संसार रूपी चक्रातून आपण बाहेर येऊ.
त्यातनं मुक्त होऊ. कारण तो अंकुर जो आहे, संसाराचं कसं होतं, आपण कर्म करतो, जन्म घेतो, परत त्या कर्माच्या फेडीसाठी परत जन्म घेतो. पण राम राम म्हटल्याने ते बीजच म्हणजे आपण भाजून टाकतोय की त्याला अंकुरच येणार नाही परत असं. कारण का की त्या कर्माचं पूर्णपणे शरण गेल्याने त्या कर्माचं लेप आपल्याला लागणार नाही. आता ही त्याची भावना आहे. विरक्त. विरक्तता. मुख्य म्हणजे त्याचं वासना आपली नष्ट होईल त्या कर्माची, आणि त्यामुळे मग वासना गेली की मग त्या कर्माचा आपल्याला बाध लागणार असं. सुखसंपदाम अर्जन. सुखसंपदाम अर्जन म्हणजे अर्जन म्हणजे प्राप्त करणे. हा, तर सुखसंपदा प्राप्तीसाठी म्हणजे प्राप्ती करून देणारे, संसार बीजांना भाजणारे, आणि यमदूताना तर्जनम. तर्जनम म्हणजे घाबरवणे. ज्याला जसं म्हणजे ऍक्च्युली मला असं वाटतं की तर्जनी जो म्हणतो ना आपण, तर्जनी हा शब्द का आलेला आहे की आपण असं एखाद्याला हाकलून देतो ना बोटाने तर्जनीने, तसं. तर तर्जनम म्हणजे यमदूतांना हाकलून देणारे किंवा घाबरवणारे असं. तर राम राम अशी गर्जना किंवा अशी घोषणा ही काय काम करते, तर संसार बीजांना भाजून टाकते, नष्ट करते, त्याची बीज, त्याचे अंकुर नष्ट करते. सुखसंपदा अर्जनम, सुखसंपदा प्राप्त करून देते, आणि यमदूतांना घाबरवते. असं हे रामरामाची गर्जनेचा प्रभाव आहे. श्लोक खूप छान आहे आणि अर्थ समजला तर अजून त्याची मजा वाटते. आता हा रामो राजमणी हा श्लोक आहे. संस्कृत ज्यांनी ज्यांनी शिकलंय त्यांना प्रारंभामध्ये आपण त्याच्या अभ्यासाची सुरुवात याच श्लोकाने करतो. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचर चमू. ऍक्च्युली ना इथं विसर्ग नको, हा, कारण तो संधीमध्ये तो जातो, पण खरा आहे विसर्ग, पण संधीमध्ये जातो तो. निशाचर चमू रामाय तस्मै नमः, रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. त्याचा अन्वय बघूया कसा आहे. राम राजमणीः सदा विजयते. म्हणजे राजमणी म्हणजे राजांचा मुकुटमणी, राजांमधला श्रेष्ठ. तर राजांमधला जो श्रेष्ठ राम आहे तो सदा विजयी होतो किंवा असतो, सदा विजयत. रामम रमेशमचा आपण संधी म्हणजे ती फोड करतोय, रमा ईशम भजे. म्हणजे रमा म्हणजे सीता, हा, तर रमेच्या ईशाला. रमा म्हणजे दुसरा अर्थ रमेचा लक्ष्मी पण होतो, पण जसं राम हा विष्णूचा अवतार तसा सीता ही लक्ष्मीचा अंश अवतार, तर म्हणून रमेचा ईश असं या अर्थाने. तर अहम रामम रमा ईशम भजे. मी रामाला की जो सीतेचा ईश म्हणजे सीतेचा स्वामी आहे, त्याला भजतो किंवा त्याची उपासना करतो. रामेणा. हा, आता इथं परत मी अन्वयामध्ये रामेण निशाचर चमूह, अन्वयामध्ये विसर्ग पाहिजे. अभिहता, रामाकडून, निशाचर चमू म्हणजे राक्षसांची चमू किंवा राक्षस सैन्य, अभिहता मारल्या गेले. म्हणजे जसं कर्मणी धातू साधित आहे ते, हा, भूतकालवाचक धातू साधित. हा, तस्मै रामाय नमः. तस्मै म्हणजे त्या, सहाची चतुर्थी एकवचन. तस्मै करणे विशेषण आहे, त्या रामाला मी नमस्कार करतो. आता ते रामांनास्तीचं इथं रामात झालं, कारण का तो न जो होता तो खरा तो होता, पण तो संधीमध्ये न झाला. तर रामात परायणम परतरम न अस्ति. रामात म्हणजे रामापेक्षा परायण म्हणजे श्रेष्ठ किंवा त्याच्याही पलीकडचं, परतर म्हणजे पलीकडचं, हा, आणि परायण म्हणजे श्रेष्ठ, न असतील कोणी नाही. हा, हा, सॉरी, आणि परायणम म्हणजे ज्याला शरण जावं असं दुसरा कोणी नाही की ज्याला मी शरण जावं. नंतर रामस्य दासोस्म्यहमची परत आपण क्रम बदलला. अहम रामस्य दासः अस्मि. मी रामाचा दास आहे.
सेवक आहे किंवा दास आहे. तर रामे चित्तलय सदा भवतु मे, याचा आपण क्रम बदलला. कारण मे म्हणजे माझं, मे म्हणजे मम, त्या अर्थाने माझं चित्तलय, माझ्या चित्ताचा लय, रामे, रामे म्हणजे रामात सप्तमी, हा, सदा भवतु, सदा होवो, माझा चित्त म्हणजे माझं मन नेहमी रामामध्ये लीन हो, लय म्हणजे लीन होणे, तर माझं चित्त नेहमी रामामध्ये नेहमीच लीन होवो. आणि भो राम, ही सप्तमी झाली आता संबोधन, तर भो राम, हे रामा, माम उद्धर, माम म्हणजे माझा उद्धार कर. तर अशा रीतीने आपण या चारही म्हणजे 8ही विभक्ती आहेत ना, रामा म्हणजे प्रथमा, रामम द्वितीया, रामेण तृतीया, रामाय चतुर्थी, रामात पंचमी, रामस्य षष्ठी, हा, रामे सप्तमी आणि भो राम संबोधन, अशा सगळ्या विभक्तींची इथे उजळणी केली आहे. आणि आपल्याला तो हा श्लोक तसाही खूप उपयोगी पडतो, पण याच्यामध्ये म्हणजे फार अर्थपूर्ण रीतीने रामाच्या सगळ्या विभक्तींचा प्रयोग केलेला, बरोबर. आणि शेवटी त्याचं चरमसीमा, की त्याला प्रार्थना आपण संबोधन करून सांगितलंय की माझा तू उद्धार कर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हा श्लोक ना तसा एकदम सोपा वाटतो म्हणायला, पण एक एक शब्दाचा नक्की अर्थ लावायला जरा कठीण आहे. तर आपण बघूया कसं. तर शेवटचं जे ना वर आनने, वरानने, तर ते संबोधन आहे कोणाला? शंकराने पार्वतीला, कारण हे सगळं म्हणजे मूळ शंकराने पार्वतीला सांगितलं आणि मग नंतर बुधकौशिक ऋषींना दिलं. तर शंकर पार्वतीला सांगतात की हे वरानने, वर आनने, वर आनने म्हणजे श्रेष्ठ मुख असलेली किंवा श्रेष्ठ वदने, हा, हे श्रेष्ठ वदने, हा, राम रामेति रामेति म्हणजे राम राम इति राम इति, 2 वेळा इति आहे, 3 वेळा राम, हा, म्हणजे राम राम असं, राम असं, राम असं. आता जपन असं म्हणून किंवा याचा जप करून, हा, ऍक्च्युअली जपन म्हणजे हे शत्रू प्रत्यय, म्हणजे असं जपणाऱ्या, हा, म्हणजे मी जपतो, हा. तर मनोरमे रामे, तर आता याच्यात जर रामे आहे ना, ते रामे सप्तमी आहे आणि मनोरमे पण सप्तमी आहे, पण मनोरमे हे रामे या शब्दाचं विशेषण आहे, म्हणजे मनाला आनंद देणाऱ्या, म्हणजे मनोरमे म्हणजे मनाला आनंद देणाऱ्या, मनाला समाधान देणाऱ्या, रामे म्हणजे रामात किंवा रामनामात. रामे या शब्दाचा अर्थ तुम्ही रामातही म्हणू शकता किंवा रामनामातही म्हणू शकता. त्या रामात अहम रमे, मी रममाण होतो. म्हणजे याची क्रियापद कुठलं आहे? रमे हे क्रियापद आहे. आणि परत ते सांगतात की यद सहस्रनाम असती, यद हे अध्यारूत आहे, सहस्रनाम म्हणजे विष्णू सहस्रनाम, जसं विष्णू सहस्रनाम संपूर्ण विष्णू सहस्रनाम आहे, तत्तुल्यम म्हणजे त्याच्या तुल्यबळ किंवा त्याच्याच तुलनात्मक किंवा त्याच्या बरोबरीचं रामनाम असती, असती हे परत अध्यारूत आहे. तर पूर्ण विष्णू सहस्रनामाच्या बरोबरीचं फळ हे एक रामनाम देऊन जातं. असं रामाचं एक नाम हे विष्णू सहस्रनामाच्या बरोबरीच आहे, असं या श्लोकात सांगितलं. हे जरा समजायला थोडं कठीण आहे. मनोरमे हे रामेचं विशेषण, हा, रमे हे क्रियापद, हा, आणि वरानने हे संबोधन, आणि राम 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 हे त्याचं जप किंवा पाठ, असं. समजलं या श्लोकाचं? जरा थोडं कठीण आहे, पण लक्षात आलं असेल तुमच्या. वरानने म्हणजे वरानने म्हणजे सुवदने किंवा वर म्हणजे उच्च श्रेष्ठ, आनन म्हणजे मुख तोंड, हा. तर वरानने म्हणजे सुमुखी किंवा सुवदनी किंवा सुमुखी किंवा श्रेष्ठ वदने, अशी सुंदर दिसणारी, असं. फारच उत्तम आहे. म्हणजे आपल्या इथे दक्षिणेकडे विशेषतः अय्यंगार आणि अय्यर यांचं म्हणजे शिव आणि विष्णू
अक्षरशः म्हणजे एकमेकांना पाण्यात बघतात. इथे शिवच पार्वतीला विष्णू बद्दल सांगते, ही म्हणजे विष्णूच्याच अवताराबद्दल त्याची स्तुती करतो. फारच सुंदर. बरोबर. तर म्हणजे ऍक्च्युअली तो जो किती तो दोनदा काय हा प्लीज प्लीज पुढे पुढे मी नंतर विचारते. हा नाही तर बरोबर आहे प्रसाद म्हणाले. पण तो जो आहे ना तो म्हणजे फार आहे कसा म्हणजे मला असं वाटतं की दक्षिणेकडे जे काय झालं ना शिव आणि विष्णू शिवकांची विष्णू तर तो एक क्षुल्लक भाग आहे म्हणजे जसं नियमाला जसा अपवाद असतो ना तसं आहे. पण बाकी सनातन धर्मात जर बघितलं ना तर असं विरोधाभास नाहीच आहे. कारण साक्षात शंकराचार्य त्यांनी विष्णूपासून सगळ्यांच्या म्हणजे स्तोत्र रचलेली आहे. विष्णू सहस्रनामावरती जे भाष्य आहे ते शंकराचार्यांनी केलेलं आहे. त्यामुळे विरोधाभास असण्याचं खरं कारणच नाहीये. पण ठीक आहे आता लोकांना तुम्ही हे करू शकत नाही काही असं. हा तर ह्यात हे हा इति दोनदा का आलंय? इति राम, राम इति, राम इति. असं राम हे म्हणजे आता ते कदाचित त्याला लयीत आणण्यासाठी पण म्हटलं असेल. हा म्हणजे त्याचा काही वेगळा इति अर्थ नाहीये. नाही वेगळा नाही ते कधी कधी यमक जुळण्यासाठी असे शब्द वापरले जातात. इति श्री बुध कौशिक विरचितम रामरक्षा स्तोत्रम संपूर्णम. अशा रीतीने किंवा याप्रमाणे श्री बुध कौशिक ऋषींनी हा विरचितम म्हणजे परत कर्मणी भूतकालवाचक धातू साधित रचलेले श्री रामरक्षा स्तोत्र नावाचे स्तोत्र किंवा रामरक्षा स्तोत्र संपले. इथे संपले पण म्हणायची गरज नाही संपले असं. आणि मग आपण शेवटी सर मला म्हणतो एक डाऊट आहे. एक मिनिट हे पूर्ण करूया मग आपण घेऊ. हा हा. श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु. आणि हे जे मी काय केलेलं आहे हे कर्म किंवा उपासना किंवा पाठ किंवा जप तर हे श्री सीता रामचंद्राला अर्पण असो असं नेहमी पडण्याची पद्धत आहे. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु किंवा असं काहीतरी इति शिवम. कारण का की मला याचं काही फळ नको आणि मी निरपेक्ष बुद्धीने निष्काम बुद्धीने केलेलं आहे. तर मला याचं फळ काही नको. मी फक्त तुझी कृपा माझ्यावर असू दे अजून काही मला नको. म्हणून शेवटी नेहमी असं आपण कुठल्याही श्लोकाच्या शेवटी आपण असं ते कर्म जे पठणाचं जे कर्म आहे ते आपण त्या त्या देवतेला अर्पण करू असं. हा विचार देवी. हे मम माता राम मत मग ममच्या इथे रामाच्या इथे मम आलं माताच्या आधी. मग मत पिता कसं काय आलं? मम पिता का नाही आलं? ते आता चालीसाठी असतं ना. अच्छा. चालीसाठी मत सखा मत पिता ते कसं असतं ते एकाच तुम्ही दोन वेगवेगळ्या प्रकारे तोच तोच अर्थ तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त जसं मे मम नाही का तर मय्यम असं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही व्यक्त करू शकता. त्या त्या कवीचं ते स्वातंत्र्य आहे की तो त्या लयीत ठेवण्यासाठी आणि ते यमक आणि छंद जुळवण्यासाठी ते हे करू शकतात तसं. हा एक मग याच्यात एक शेवट हा मग मत ही कोणत्या विभक्तीमध्ये येते? हा तर मी तुम्हाला सांगितलं ना कालच की ऍक्च्युअली मत ही पंचमी आहे. पण इथं मतचा उपयोग कधी कधी षष्टी सारखा केलेला असतो. अच्छा. हा, हा. हा अहम किंवा अस्मतचं मत ही खरी पंचमी असते षष्ठी नाहीये. पण कधी बऱ्याचदा मतचा उपयोग गीतेमध्ये पण केलेला आहे. मदभक्त श्रद्धेयान्वितः तसं. तर आता यातले छंद मी आज पाठवलेलेच होते तुम्हाला. हा याचं म्हणजे बघा किती म्हणजे वैविध्य पण किती आहे बघा याच्या चालींमध्ये आणि सगळं नाही का. तर असं म्हणजे वेगवेगळे म्हणजे श्रद्धरा म्हणजे जवळपास 8 छंद याच्यात वापरलेले आहेत. तर म्हणून आम्ही संस्कृतच्या परिचय परीक्षेत मी सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्हाला रामरक्षेत जर तुम्ही पाठ केली तर तुम्हाला 8 म्हणजे पाठ असतेच बहुतेक पण ती लक्षात ठेवली तर 8 याचं तुम्हाला छंदांची उदाहरणं देता येतील. तर ठीक जेव्हा आहे. हे रामरक्षाचे जेव्हा आवर्तन केली जातात तेव्हा कुठपासून कुठपर्यंत म्हणायचं असतं? म्हणजे वराननेला थांबवून मग परत सुरुवात पूर्ण कुठून पूर्ण करायची? हो हो पूर्णच आहे. याच्यात अथर्व शीर्षासारखं नाही होत पूर्णच करतात. अच्छा. हो आणि बरं, शक्यतो कोणत्या वेळेत म्हणावी रामरक्षा? असं सकाळी काही नाही. नाही नाही सकाळी म्हणजे संधी कालात आणि सकाळी त्याचं महत्व विशेष आहे प्रातःकाली. अच्छा. हा पूजा त्याशिवाय सूर्योदयाला संध्याकाळी म्हणतात. सूर्योदय नाही नाही तेच मी सांगतो रामरक्षा. संधिकाळी म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही वेळेस म्हणणं त्याचं विशेष आहे रामरक्षाचं. कारण अच्छा. दोन्ही
हो, संधिकाली म्हणण्याचं विशेष आहे. आणि त्याच्यात म्हणजे ज्या वाईट देव हे असतात शक्ती, तर त्यांचं परावृत्त होतं. संधिकालात त्या प्रबळ होतात.